संतापलेल्या वृद्ध शेतकऱ्याचे सरकारी कार्यालयासमोर नग्न आंदोलन। नग्न होताच कर्मचाऱ्यांची झाली पळापळ। सरकारी कार्यालयातून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संतापलेल्या वृद्ध शेतकऱ्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला। सरकारी काम वर्षभर थांब अशी म्हण ग्रामीण भागात सर्रास वापरली जाते। त्याला कारण म्हणजे जिल्हा तालुका स्तरावर असलेले विविध सरकारी कार्यालय। अशिक्षित काबाड कष्ट करणारा शेतकरी वेळ काढून सरकारी कार्यालयाचे खेटे मारतो, पण त्याची कामं काही लवकर होत नाहीत। सोलापूर जिल्ह्यातील शिंगडगाव येथे सरकारच्या लाल फिती कारभाराला कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने निषेध म्हणून चक्क नग्न होऊन आंदोलन केले। या आंदोलनानंतर मात्र सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पळापळ झाली। दक्षिण सोलापूरमधील शिंगडगाव येथील शेतकरी कुमार नामदेव मोरे यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर नग्न आंदोलन केले। मोरे यांच्या शेताला भाऊकी रस्ता देत नाही, एक गटातील शेती आहे। तहसीलदाराकडे हा विषय नोंदविल्यानंतर त्यांना एक पावती देण्यात आली। ही पावती घेऊन ते भूमी अभिलेख कार्यालयात आले। अधिकाऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर मोरे यांना तारीख दिली। सदर तारखेला मोरे कार्यालयात हजर झाले, पण कार्यालयात त्यांना कुणीच दाद देत नव्हते। म्हणून संतापाच्या भरात मोरे यांनी चक्क कपडे काढून नग्न आंदोलन सुरू केले। आपली हतबलता व्यक्त करताना ते म्हणाले की मी सकाळपासून कार्यालयाबाहेर येऊन बसलोय, पण कुणीही माझ्याकडे लक्ष देत नव्हते। मग मी नग्न आंदोलन करण्याचा विचार केला। वेळ पडली तरी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घराबाहेरही मी नग्न आंदोलन करेल असा इशारा दिला। त्यानंतर लगेचच माझ्या जमिनीचा नकाशा तयार झाला। सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त नोटा पाहिजेत, नोटा दिल्या तर 4 भिंतीच्या आत तुमचे काम होते। आता आम्ही वृद्ध शेतकऱ्यांनी पैसे कुठून आणायचे? लाच देण्यासाठी आम्ही चोरी करायची का, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला। नामदेव मोरे माझं नाव आहे। कुठून आला तुम्ही? शिंगडगाववरून आलो। काय तुमची समस्या होती इथं? माझ्या शेताला आमची भाऊकी रस्ता देत नाही, एक गटातली जमीन आहे। तहसीलदारकडे सगळं नोंदवलंय मी। मग तहसीलदारकडनं मला ही पावती मिळाली। ते पावती घेऊन इथं आलो या ऑफिसला। त्यांनी नोंद करून घेतलं। मग त्या तारखेप्रमाणे मी इथं हजर झालो, पण मला काय तर किंमत द्यायला तयार नाही। 1 तास बसलो मी, मला चक्कर यायला लागले। त्यांनी तिकडच जे सूटबूटवाले येते त्यांचे कामं करते, मी काय केलो? मग माझं बी काम करायला पाहिजे ना। त्यांनी काम करायलाच तयार नाही। म्हणून मी काय म्हणलो, मी नग्न आंदोलन करतो इथं। वेळ पडली तर वर्षा बंगल्यावर जातो मी मुंबईला। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसला जाऊन भेटतो। माझं तुमचं काम झालं का? अजून आत्ता तयार करून दिलेत नकाशा। कपडे काढल्यावर नकाशा तयार होतोय या सोलापूरच्या ऑफिसला। म्हणजे एवढे निर्लज्ज ऑफिस झालंय हे। ह्याला काय कळत नाही, माणसं समजत नाही याला। फक्त याला नोटा पाहिजे, नोटा दिले की तुमचं काम गपचूप 4 खोलीच्या आतमध्ये। आम्ही नोटा देणार कुठनं? का चोऱ्या करायला शिकवणार का सरकार आम्हाला? आम्ही चोरी करत नाही, आम्ही वयस्कर आहे। मग ह्यांना पैसे कुठनं आणून देऊ? तुम्ही दक्षिण सोलापूरमध्ये केलं होतं। हे असं केल्यावर हे माझं काम इथपर्यंत आलंय, नाहीतर माझं काम कदापि हे लोक केले नसते। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, सोलापूर।